लोंढेचे धम्मतीर्थ कार्यालय जमीनदोस्त। सातपूर ITI जवळील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी व RPIचे नेते माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या कारनाम्यांचा साक्षीदार असलेले धम्मतीर्थ कार्यालय महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले। कालपासून महापालिकेने पाडकाम सुरू केले होते। दरम्यान काल सायंकाळी ही शोध मोहीम सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष इमारत पाडकामाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली। सातपूर ITI सिग्नल जवळ असलेल्या एका बारमध्ये गोळीबार झाल्यावर पोलिसांनी प्रकाश लोंढे याचा मुलगा भूषण लोंढे फरार झाला होता। पोलिसांनी या प्रकरणात प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक याचा सहआरोपी म्हणून या प्रकरणात गुन्हा दाखल केला। त्यांना पोलिसी खाक्या दाखवत त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतले। त्यानंतर लोंढे याला घेऊन पोलिसांनी धम्मतीर्थ कार्यालयाची झाडाझडती घेतली। या कार्यालयात एक भुयार देखील सापडले होते। या भुयारात शस्त्रे आणि महागडी दारू देखील होती। नंदिनी नदी किनारी असलेल्या या कार्यालयाला महापालिका प्रशासनाने नोटीस बजावून 5 दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली होती। मात्र 5 दिवसात कोणताच खुलासा न झाल्याने महापालिका प्रशासनाने काल हे कार्यालय पाडण्याची कारवाई सुरू केली। त्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आज सकाळपासून बुलडोझरच्या सहाय्याने धम्मतीर्थ कार्यालयावर कारवाई सुरू केली। आज दिवसभर ही कारवाई केली जाणार आहे। हे पाडकाम करताना मनपाच्या सर्वच विभागातील मनुष्यबळासह JCB, पोकलँड आदी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे। लोंढे याचे संपर्क कार्यालय हे नंदिनी नदीवरील पुलानजीक असल्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। तसेच या पाडकावर मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह मनपाच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी। स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक।